अथर्व आंग्रे सार्थक यांना पहिला चेंडू आणि सुरुवातीच्या चेंडूत पहिल्या चेंडूत बाद केलेला आहे म्हणजे सार्थक गुरव या ठिकाणी त्रिपुराजित झालेले आहेत. सुंदर असं गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे अथर्व आंग्रे यांची. एसटी रक्षकांना विनंती आहे की आपण कृपया विकेट किपिंग प्रॉपर करायचे. आणि दुसरा चेंडू स्वप्नील हेदवकर फलंदाज 2 धावांनी संघाचं खातं उघडतंय. शिवकृपा आणि पुन्हा एकदा 1 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या झाले 3. अथर्व आंग्रे सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. आणि या ठिकाणी काहीसा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र 3च. एक महत्वाची अशी विकेट घेतली ती म्हणजे सार्थक गुरव याची. आणि या ठिकाणी 2 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते 5. दुसरं षटक आता घेऊन कोण येत आहेत? बहुतेक संतोष आरवलकर उर्फ भाया, शिवकृपा या संघाकडून. संतोष आरवलकर, शुभम मोरे यांना पहिल्या चेंडूवरती त्यांनी झणझणीत चौकार मारलेला आहे. आणि या ठिकाणी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. आणि हा एक 9 चेंडू आणि 2 धावा, एकूण 3 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 12. दुसरं षटक प्रगती पथावर एकच चेंडू झालेला आहे. आणि पुन्हा एकदा 9 चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या 13. एकच चेंडू शिल्लक झालेला आहे टाकून. अजून 5 चेंडू दुसऱ्या षटकाला शिल्लक. संतोष आरवडकर यांना काहीसा अजून बॉलिंगचा सूर गावसेल नाही. साईड मात्र चेंज करताना शुभम मोरे यांना संतोष आरवडकर. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू पण थटावून काढलेला 2 घोषित धावांसाठी. बघूया. आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर असं एसटी रक्षण पाहायला मिळते ते प्रमोद घाग यांच्यावर. त्रिपुराजित केलेले आहे ते म्हणजे शुभम मोरे यांना संतोष आरवलकर यांनी. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सिद्धेश गुरव. धावसंख्या झालेले 15. कधी किती रे? 15. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि हा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या 16, अजूनही 2 चेंडू शिल्लक. प्रेक्षक सुद्धा अगदी शांत स्वरूपात, काही गोंगाट नाही, काही टाळ्यांचा प्रतिसाद नाही. कारण दोघांनाही सामने जिंकणे जेवढे गरजेचे तेवढं प्रेक्षकांच्या दृष्टीने सुद्धा हे सामने अगदी बहुमोलाचे असे आहेत. आणि हा एक झणझणीत चौकार. धावसंख्या मात्र भर, धावसंख्या होते 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 20. व्याघ्रांबरी वॉरियर्स. बघूया तिसरं षटक घेऊन येतात अथर्व पाटपनाळीकर, मॅन फ्रॉम केदवी भेंडवणे. अथर्व पाटपनाळीकर यांचा. आणि पहिला चेंडू हा 9 चेंडू. अवांतर धावसंख्येत मात्र भर होते. आणि हा
षटकार. फलंदाज बाद. तिसरा झटका बसतोय तो व्याग्रामबाई वॉरियर्स संघाला. तिसरं षटक प्रगती पदावर धावसंख्या झालेले 20. एक चेंडू कंप्लीट झालेले, अजून 5 चेंडू तरी धावसंख्या 22. 5 चेंडू शिल्लक. अथर्व पाटपणाळेकर, आशिष नवजेकर यांना. आणि या ठिकाणी सुंदर त्रिफळाची करतायत ते अथर्व पाटपणाळेकर. संघ मालकाकडून अथर्व पाटपणाळेकरला 500 रुपये मंजूर झालेले आहेत हॅट्रिक घेतल्यामुळे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी एक चोरटी धाव करण्यात यश. पाहूया अथर्व पाटपणाळेकर, आणि तो सुद्धा बाद. या षटकामध्ये त्याने 4 विकेट घेऊन ऑल आउट केलेलं आहे. 22 धावांवर रोखण्यात यश केलेलं आहे. यश आलेलं आहे ते म्हणजे शिवकृपा या संघाला. अथर्व पाटपणाळेकर यांना 4 विकेट मिळाले, ज्यासाठी संदीप पाटपणाळेकर यांच्याकडून 1001 रुपयाचे त्याच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. पाहूया सिद्धेश गुरव अथर्व आंग्रे यांना. फायनलचा रोमहर्षक सामना. आणि पहिला चेंडू निर्धाव. पाहूया सिद्धेश गुरव टू अथर्व आंग्रे. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. फिरकी गोलंदाजीमध्ये माहीर असणारे सिद्धेश गुरव. आणि हा झणझणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये हा चौकार पाहायला मिळतोय आणि 4 धावाने आपल्या संघाचं खातं खोललं जात आहे. अथर्व आंग्रे यांना. आणि दुसरा निर्धाव चेंडू. झणझणीत चौकार. धावसंख्या वाढती. धावसंख्या होते 8. पहिलं षटक आणि या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8. पाहूया आता काय होतंय. 22 धावांचा पाठलाग करताना शिवकृपा वेळणेश्वर संघ. पाहूया अजून 2 षटक कोणत्या पद्धतीत या ठिकाणी सादर केले जात आहेत ते व्याग्रामबाई वॉरियर्स संघाकडून. दुसरं षटक घेऊन आले सार्थक गुरव. आणि पहिल्या चेंडूवरती झणझणीत चौकार. सार्थक टू अथर्व पाटपणाळेकर. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या झाले 16. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आणि पुन्हा एकदा झणझणीत चौकार. धावसंख्येवर धावसंख्या द्यावी. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. सामना हा
आणि या ठिकाणी एक जाहीर षटक, एक धाव संख्या मिळते. जिंकण्यासाठी पहिले 2 धावांची आवश्यकता. दुसरा अजून एक षटक शिल्लक. आणि हा विजयी चौकार सर्व पाटणेकर यांच्या फलंदाजीत. आणि या ठिकाणी विजयी संघ ठरलाय व्याघ्रंबरी वारियर्स नरवण. उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे शिवकृपा वेळणेश्वर विजेता संघ ठरलाय आणि उपविजेता संघ ठरलाय व्याघ्रंबरी वॉरियर्स. दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी सर्व संघ मालकांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्व संघ मालकांचे, सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आपल्या गटातर्फे आभार. या ठिकाणी लगेच आयोजन अलग गुहागर तालुक्यात केलं आयोजन अलग. गावागावात एकच नाव गाजणार गुरव प्रीमियर लीग. गावागावात एकच नाव गाजणार गुरव प्रीमियर लीग. गावागावात एकच